आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील स्वप्नील कोळप टोळी 2 वर्षाकरिता हद्दपार। सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार स्वप्नील उर्फ गोट्या प्रकाश कोलप टोळीस माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी सांगली व कोल्हापूर या 2 जिल्ह्यातून 2 वर्ष कालावधीकरिता हद्दपार आदेश पारित केला आहे। गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्याचे समूळ उच्चाटन व्हावे व चालू व आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सदस्य हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे। सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये स्वप्नील उर्फ गोट्या प्रकाश कोलप वय 35 वर्ष, उमेश रमेश कोलप वय 31 वर्ष, रोहित रमेश कोलप वय 28 वर्ष सर्व राहणार अंकली तालुका मिरज जिल्हा सांगली या टोळीविरुद्ध 2013 ते 2025 या कालावधीत खुनाचा प्रयत्न, घातक हत्यारे, इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे, बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देणे, घरफोडी चोरी, माननीय जिल्हाधिकारी यांच्या बंदी आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीर जमाव जमवून घातक हत्याराने इच्छापूर्वक गंभीर दुखापत पोहोचवणे, कुंटणखाना चालवणे, अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून अश्लील शिवीगाळ करून विनयभंग करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देऊन खंडणी मागणे, शासनाने बंदी घातलेले अग्निशस्त्र, दारुगोळा जवळ बाळगणे, शासकीय कामात अडथळा आणून शासकीय कर्मचारी यांना गैरविरोध करून त्यांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देणे, हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून हद्दीत प्रवेश करणे असे शरीराविरुद्धचे व मालमत्तेविरुद्धचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, कायदा न जुमानणारे आहेत। त्यामुळे या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये प्रभारी अधिकारी सांगली ग्रामीण पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता। पोलीस अधीक्षक सांगली यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करून चौकशी अधिकारी म्हणून संदीप भागवत, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर उपविभाग सांगली यांच्याकडे प्रस्ताव चौकशी कामे पाठवला। त्यांचा चौकशी अहवाल, टोळीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांचा व सद्यस्थितीचा अहवाल, त्यांच्यावरील प्रतिबंधक कारवाई तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी सलग सुनावणी घेऊन नैसर्गिक न्याय तत्वांचा व्यापक विचार करून टोळी प्रमुख स्वप्नील उर्फ गोट्या प्रकाश कोलप वय 35 वर्ष, उमेश रमेश कोलप वय 31 वर्ष, रोहित रमेश कोलप वय 28 वर्ष सर्व राहणार अंकली तालुका मिरज जिल्हा सांगली यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 55 मधील तरतुदीनुसार सांगली व कोल्हापूर या 2 जिल्ह्यातून 2 वर्ष कालावधीकरिता तडीपारी आदेश पारित केला आहे। आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने टोळीने गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर बारकाईने नजर ठेवून त्यांचे सांगली जिल्ह्यातील अस्तित्व संपवण्याच्या दृष्टीने कडक कायदेशीर कारवाई यापुढेही करण्यात येणार आहे। सदर कारवाईमध्ये संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली, माननीय कल्पना बारोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप भागवत उपविभागीय पोलीस अधिकारी शहर उपविभाग सांगली, संजीव झाडे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली, भैरू तळेकर पोलीस निरीक्षक सांगली ग्रामीण पोलीस ठाणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बसवराज शिरगुपी, पोलीस कॉन्स्टेबल दीपक गट्टे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली तसेच सहाय्यक पोलीस फौजदार रुपनर, पोलीस हेड कॉन्स्टेबल बंडू पवार, अभिजित पाटील सांगली ग्रामीण पोलीस ठाणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सिकंदर तांबोळी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालय सांगली यांनी भाग घेतला।